मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली प्रियाला रागातच म्हणते, बस झालं हा तुझं प्रिया, आता या घराची शांतता मी अजिबात तुला भंग करू देणार नाही, कारण या घराशी तुझा असलेला संबंध आजपासून संपला, ते पण अगदी कायमचा, असं म्हणून सायली आता चांगलीच सुनावते आणि निघायचं असं म्हणते. त्यावेळी प्रिया म्हणते, नाही, मी नाही कुठे जाणार. तेव्हा इथे आपल्याला आता सायलीचं रौद्र रूप पाहायला मिळतं, कारण प्रिया आता बाहेर जातच नसते. ते पाहून सायली जोरातच तिचा हात पकडते आणि अगदी तिला बाहेरच काढते. प्रिया तर धक्क्याने सायलीकडे बघते, कारण सायलीला असं चिडताना पहिल्यांदाच पाहिलेलं असतं. मग अश्विनचा सुद्धा राग अनावर होतो आणि तो सायलीला म्हणतो, सायली, तू हे बरोबर करत नाहीस हा, विसरू नको तू, हे तन्वीचं सुद्धा घर आहे. तेव्हा सायली बिचारी आपली गप्प बसते, पण रागात अश्विनकडे बघत असते. कल्पना म्हणते, हे घर प्रियाचं नाहीये, समजलं, आणि आता तुझं सामान घे आणि चालती हो इथून, असं म्हणत कल्पना आता तिची बॅगच तिच्याकडे फेकते. तर अस्मिता सुद्धा दुसरी बॅग घेते आणि प्रियाजवळ फेकते. आता कल्पनाचं सुद्धा हे असं वागणं पाहून अश्विनला प्रचंड असा धक्का बसतो आणि तो आपल्या मम्माकडे आता बघू लागतो. तेव्हा रागातच सायली विचारते, आता तरी तुला तुझी लायकी समजली ना प्रिया, आता इथून पुढे ना अजिबात या घराकडे काय, अगं या दिशेकडे सुद्धा बघायचं नाही. तेव्हा आता प्रियाला प्रचंड असा धक्का बसलेला असतो आणि मग अश्विन म्हणतो, बघ तन्वी, मी तुला म्हटलो होतो ना अजिबात आपण इथे यायला नको म्हणून. तेव्हा प्रिया रडण्याची नाटकं सुरू करते आणि म्हणते, तेव्हा खरंच मला माहीत नव्हतं रे अश्विन, हे लोक माझ्याबरोबर असं काही वागतील. पण अश्विन, मला सांगणार आहे, मी एवढी वाईट आहे का रे, की मला जगण्याचाच अधिकार नाही. मग आता सगळ्यांना ही प्रियाची नाटकं सहन होत नसतात, सगळेजण तोंडवाकडं करतात. त्यावेळी प्रिया म्हणते, सांग ना, मी एवढी वाईट आहे का, मला इथे राहण्याचा हक्क नाही आहे का. तेव्हा अश्विन म्हणतो, अगं पण तुझा तरी इथे राहण्याचा का हट्ट आहे, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊन राहू शकतो ना, ते पण अगदी शांतपणे. तेव्हा नाटक करत प्रिया म्हणते, कारण ही सगळी माझी माणसं आहेत रे अश्विन. आता रडण्याचं नाटक करत इमोशनल वगैरे होत ती म्हणत असते, मी इतकी वर्ष माझ्या आईबाबांशिवाय काढली आहेत, तेव्हा मी असं कुटुंबाचं स्वप्न बघायचे. अरे तुला सांगू, मला माझे आईबाबा परत भेटले रे, पण माझे बाबा ना पूर्वीसारखं प्रेमच माझ्यावर करत नाहीत. ते तर साधे मला जेलमधून सोडवायला सुद्धा आले नाहीत. अरे मग तू आलास, मग मी तुझ्या आईबाबांसोबत नाही राहणार तर मग कुणासोबत राहणार. मग आता अश्विन म्हणतो, तुला कळत नाही का तन्वी, अगं जर त्यांना तुझी गरज नाहीये तर आपल्याला सुद्धा त्यांची गरज नाहीये. मग प्रिया रागाच्या भरातच म्हणते, अरे आहे गरज अश्विन, अरे खरंच आहे गरज. अरे मला जितकी तुझी गरज आहे ना, तितकीच मला माझ्या प्रेमाच्या माणसांची सुद्धा आहे गरज. असं म्हणून रडण्याचं पुन्हा एकदा नाटक करत सगळ्यांची सिंपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, मी ना खूप म्हणजे खूप सहन केलंय अरे अश्विन, अरे मला फक्त ना आता स्वतःच्या घरात जायचंय आणि एवढीच अपेक्षा आहे माझी, फक्त एवढीच अपेक्षा आहे, असं म्हणून ती सतत तोच शब्द बडबडू लागते आणि त्यानंतर चक्कर येण्याचं नाटकच करते. तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघू लागतात. सर्वांना माहीत असतं की ही भामटीनं नाटक करतीये म्हणून कोण काहीच रिॲक्शन देत नाही किंवा तिच्याजवळ तिच्या मदतीला सुद्धा धावून जात नाही. मात्र प्रिया ही आता एकदमच खाली पडणार. त्याचवेळी अश्विन तिला पकडतो आणि तन्वी, काय होतंय तुला, काय होतंय, असं काळजीने विचारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, घ्या आता झाली हिची नाटकं सुरू. त्यानंतर तो म्हणतो, मम्मा पाणी द्या ना प्लीज प्लीज. तरीही आता कोणीच जागेवरून हालत नाही. मग त्यावेळी आता तन्वी, अगो उठ ना उठ ना, असं सतत अश्विन काळजीने म्हणत असतो, पण प्रिया काही मूर्ख डोळे उघडत नसते. आता काही वेळानंतर अश्विन पुन्हा एकदा म्हणतो की अगं अस्मिताई दे की पाणी, विमलताई दे की पाणी. त्यानंतर आता सायली म्हणते, अश्विन भाऊजी, अहो तिला काहीही झालेलं नाहीये. तेव्हा अश्विन म्हणतो की अगं तू तर असंच बोलणार ग, कारण तन्वी जर मेली तर सर्वात जास्त आनंद हा तुलाच होणार आहे ना. तेव्हा प्रताप रागात म्हणतोय, तोंड सांभाळून बोल जरा अश्विन, कुणाबद्दल काय बोलतोय आपण, याचं भान तरी आहे का तुला. मग त्यानंतर जे कारंजाचं पाणी असतं ना, तेच पाणी अश्विन घेतो आणि प्रियाच्या तोंडावर असं मारतो, जेणेकरून प्रिया शुद्धीवर येईल. मग ते पाणी मारल्यानंतर थोड्या वेळाने
प्रिया लगेचच आता शुद्धीवर येते. मग आता तो तिची खूपच काळजी करत असतो. तेव्हा प्रिया नाटकं करत म्हणते, अश्विन, जोपर्यंत मी माझ्या हक्काच्या घरात जात नाही ना, तोपर्यंत मला बरं कसं वाटेल सांग बरं. तेव्हा अश्विन म्हणतो, वाटेल वाटेल बरं, तू नको काळजी करू. अगं, या घरातील लोकांनी तुला अगोदर जेवण तर नाकारलं होतं आणि आज पाणीसुद्धा नाकारले. आणि ही माणसं ना पूर्णपणे खालच्या लेवलला गेली आहेत की माझ्या बायकोला साधं पाणीसुद्धा देत नाही आहेत, असं अश्विन अभद्रपणे म्हणत असतो. पण आता यांचा माज मी अजिबात सहन करणार नाही आहे. तुला आपल्या घरात जायचं आहे ना, चल आता चल. तेव्हा ती म्हणते, पण अश्विन कसं? तर आता घरातील सगळ्यांना पुन्हा एकदा अश्विन या प्रियाला घरात घेऊन येणार या विचाराने तिथे दरवाजाजवळच थांबतात. तर अर्जुन अश्विन समोर येऊन आता उभा राहतो. मग आता रागातच अश्विन म्हणतो, दादा तू बाजूला हो. आता हे बघ, माझ्या हातून काहीतरी चुकीचं घडण्याची ना अजिबात वाट बघू नकोस, त्यामुळे तू पटकन बाजूला हो. तेव्हा अर्जुन म्हणतो, चुकीचं ना तू वागतोस अश्विन, कारण तुम्हा दोघांनाही आम्ही सांगितलंय ही मुलगी या घरात येणार नाही म्हणजे नाही, आणि परत परत ना मला तेच बोलायला लावू नकोस अश्विन. तर दुसरीकडे रविराज आणि प्रतिमा हे दोघेही आता हॉलमध्ये बसलेले असतात. प्रतिमाचं काहीतरी शिवण्याचं काम आपलं सुरू असतं. तर रविराजला ॲडव्होकेट जाधवांचा फोन येतो. तर आता तो लगेचच तो कॉल रिसीव्हसुद्धा करतो. मग बोला, खूप दिवसानंतर आठवण आली आज तुम्हाला माझी, असं रविराज विचारतो. ॲडव्होकेट जाधव आता सांगू लागतात, ची मुलगी ही जेलमधून सुटली आहे, ती कायमची बाहेर आली आहे. असं जेव्हा रविराजला सत्य समजतं तेव्हा मात्र रविराजच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला प्रचंड असा धक्का बसतो आणि तो विचारतो, काय? मला तर याबद्दल काहीच कल्पना नाही आहे. आणि तुम्हाला सांगू ॲडव्होकेट जाधव, तुम्ही सुद्धा या बाबतीत ना मला अजिबात फोन करायला नको होता, कारण आम्ही ना त्या मुलीशी संबंध पूर्णपणे तोडून टाकले आहेत. तर प्रतिमा आता लगेचच रविराजकडे बघत असते. नक्की काय झालं हे तिला समजलेलं नसतं. तेव्हा ती आता पटकन उठते आणि विचारते, काय हो, नक्की काय झाले? रविराजने फोन ठेवल्यानंतर तो प्रतिमाकडे बघतो. तेव्हा रविराज आता म्हणतो, हे बघ, माझ्या एका कलिगचा फोन होता आणि तन्वी ही जेलमधून सुटली, असं म्हटल्याबरोबरच आता प्रतिमाला जबरदस्त असा धक्का बसतो. तेव्हा ती आता विचारते, काय? मग आता तो माझं अभिनंदन करत होता, पण किती जणांना सांगू मी की आता ती माझी कोणच नाहीये, मी तिच्याबरोबर असणारे सर्व संबंध तोडून टाकले आहेत. तेव्हा प्रतिमा म्हणते, अहो, अशी कशी सुटली ती? तिला तर 7 वर्षांची शिक्षा झाली आहे ना. तेव्हा अशा गुन्हेगारांना सोडवण्यासाठी असे भरपूर कायदेशीर मार्ग आहेत. आता त्यातला नेमका कोणता तिच्या वकिलांनी वापरलाय ना काय माहीत, आणि ते जाणून घेण्याची सुद्धा इच्छा नाहीये, कारण अशी मुलगी ज्या पद्धतीने आपल्याशी खोटं बोलली आहे, एका खुन्याला मदत केली आहे, त्यामुळे मला तिचं तर तोंड बघण्याची सुद्धा अजिबात इच्छा नाहीये. मग आता प्रतिमा शांतपणे म्हणते की आता तर बघावं लागेल ना, कारण जेव्हा ती जेलमध्ये होती तेव्हा आपण तर एकदाही तिला बघायला गेलो नाही, पण आता तीच आपल्या समोर येईल, मग आपण काय करायचं रविराज? आणि काहीही झालं तरी ती आपली मुलगी आहे आणि हे आपण कधीही नाकारू शकत नाही. तेव्हा आता या प्रियाच्या अशा येण्यामुळे ना रविराजला खरं तर धक्का बसलेला असतो आणि त्याला ती भामटी ना आता त्याच्या डोळ्यासमोर सुद्धा नको असते. मग आता ती म्हणते, तन्वीच्या बाबतीत पुढे काय करायचं याचा निर्णय ना आपल्याला आत्ताच घ्यावा लागेल रविराज. तर दुसरीकडे कल्पना अश्विनला म्हणत असते, हे बघ, तुला घरात यायचंय ना, मग तू येऊ शकतोस, पण अगोदर शहाणा हो आणि मगच ये घरात. आणि या मुलीला सांग की तिला तिचा मार्ग ना पूर्णपणे मोकळा आहे. मग अश्विन रागातच तडातडा बोलू लागतो, मम्मा, अगो, आता इथून पुढे तिचा आणि माझा मार्ग वेगळा नाही तर एकच असणार आहे, हे तुला कळत नाही का ग? मग कुणी काहीच बोलत नाही. त्यावरती अश्विन म्हणतो, नाही नाही, कसं आहे ना, तुम्हाला कळणारच नाही, कारण तुम्ही सगळे सुभेदार ना निर्दयी झाला आहात, निर्दयी. तेव्हा प्रताप रागात म्हणतो, ए अश्विन, जरा ना तोंड सांभाळून बोल. या खोटारड्या मुलीसाठी ना तू आपल्याच माणसांबरोबर भांडण करतोय. तेव्हा आता प्रिया लगेचच सालसूतपणाचा आवाहण्याचा प्रयत्न करते, जशी काय मिलेश शहाणे. मग म्हणते की अश्विन, अरे तू माझ्यासाठी कशाला उगीच घरच्यांबरोबर भांडतोस, प्लीज असं नको ना करू, असं नको ना करू, असं म्हणून त्याला ती समजावण्याचा प्रयत्न करते. तेव्हा अस्मिता आता म्हणते, तन्वी,
तू गप्पच बसा जरा आता, कारण अगं तू किती नाटकी आहेस ना, हे सर्वात जास्त मलाच माहीत आहे. अगं माझा साधा भोळा भाऊ तुझ्या नाटकांना ना फसला असेल, पण मी नाही फसणार, असं अस्मिता स्पष्ट भाषेत सांगते. असं म्हणून ती अश्विनला सुद्धा समजावते. तुला सांगू अश्विन, अरे या मुलीच्या नाटकांचा पाढा ना मी फक्त तुझ्यासमोर वाचू शकेन. तू ना फक्त आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा तो म्हणतो नाही नाही, मला ना आता तुमच्यापैकी कोणावरही विश्वास राहिलेलाच नाही. मला ना फक्त एवढंच कळतं की माझ्या बायकोला ना तिच्या हक्काच्या घरात जायचंय आणि मी ना तिची इच्छा पूर्ण करणार आहे म्हणजे करणार आहे. तेव्हा सायली आता अश्विनला म्हणते, तिची ही इच्छा ना कधीच पूर्ण होणार नाही अश्विन भाऊजी, कारण तुमची बायको ना हे घर फक्त पोखरणार आहे आणि ती जिथे कुठे जाईल ना फक्त दुःखच देईल. तेव्हा रागात आता अश्विन अगदी तिटकारा आल्यासारखं करतो आणि सायलीला म्हणतो, ए तू तर मध्ये बोलूच नकोस ग, कारण तन्वीला घरात घ्यायचं नाही ना हे फक्त तू ठरवलं आहेस आणि बाकीचे सगळेच तुझ्या तालावर नाचतायत आता, आणि हाच घाणेरडा खेळ खेळून तू घरातले सर्व अधिकार सुद्धा मिळवलेस ना. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स, असं म्हणून तो सायलीसाठी टाळ्या वाजवतो आणि उगीच सायली बिचारीवर काही सुद्धा आरोप करू लागतो. मग अर्जुनला अश्विनची ही भाषा, तो उद्धटपणा आणि तिच्यावर असं काही पण आरोप करणं हे आवडत नाही. अर्जुनचे डोळे अगदी रागाने लाल होतात आणि तो म्हणतो, तुझं तोंड बंद ठेव अश्विन. अरे मी आत्तापर्यंत गप्प राहिलो, परंतु इथून पुढे नाही, कारण माझ्या बायकोशी ना नीट बोलायचं, नाहीतर बघ. तेव्हा नाहीतर काय, काय करणार काय तू, असं अश्विन डेअरिंग दाखवत पुढे अर्जुन समोर येऊन उभा राहतो आणि पुन्हा पुन्हा अर्जुनला विचारतो, काय रे करशील, नाही तर करशील काय तू. तेव्हा आता या दोघा भावांमध्ये जबरदस्त भांडणं होत आहेत की काय हे पाहून सगळ्यांना अगदी धडकीच भरते. मग अश्विनला आता चांगलाच चाव आलेला असतो. तो आता अर्जुनचा हात पकडतो आणि म्हणतो, तुझ्यात हिंमत असेल ना तर मार, मला मार. अर्जुन सुद्धा रागाच्या भरात आता लगेचच हात उचलणार. तेव्हा सायली म्हणते, अहो, असं म्हणून ती आता अर्जुनला बाजूला घेते आणि म्हणते, जरा ना तुम्ही संयमच ठेवा, नाहीतर उगीच नको ते होऊन बसेल. मग अश्विन तरीही गप्प राहत नाही, त्याची मस्ती अजून उतरलेलीच नसते. प्रियाची तो बाजूच घेत असतो आणि उगीच सायलीला दोष देऊ लागतो की अगं सगळं तर तुझ्या अगदी मनासारखं होतंय आणि आज जर का मला दादाने मारलं असतं तर सर्वात जास्त आनंद तुलाच झाला असता ना, आणि हे ना मला चांगल्यापैकी माहिती आहे. अरे दादा मला मार, मला मार, म्हणजे ना तुझ्या बायकोचं जरा समाधान होऊ देत, असं म्हणून अश्विन वेड्यासारखा आता बोलू लागतो. तर प्रियाला सुद्धा अजूनही अक्कल आलेलीच नसते. ती आता तोंडाला हात लावते, कारण हा सगळा तमाशा, हा सर्व ड्रामा तिला खूप वेळ झालं बघायचाच असतो आणि ती गालात हसत असते, पण कुणाला काही कळत नाही. तर प्रताप म्हणतो, बस झाला आता अश्विन, अरे मला सांग आता हिच्यासाठी आपल्या घरामध्ये तू मारामारी करणार आहेस का. तेव्हा अश्विन आता रागातच प्रतापला म्हणतो, डॅड तुम्ही तर यांच्याच बाजूने बोलत राहा, कारण तुमचा मेंदू सुद्धा यांच्याकडे गहाण आहे ना, असं अभद्र भाषेत अश्विन प्रियासाठी नको ते प्रतापला बोलू लागतो. तेव्हा सगळ्यांना आता धक्काच बसतो, कारण अश्विन प्रियाच्या प्रेमामध्ये एवढा वेळा झालेला असतो की आपल्या वडिलांना तो अगदी नको ते बोलू लागतो आणि हे घरात कुणालाही आवडत नाही. कल्पनाला खूप राग येतो आणि ती रागाच्या भरात पुढे येते. अश्विन, असं म्हणून ती सनकन त्याच्या कानाखाली मारते. तेव्हा ती आता रागातच विचारते, काय रे तू कोणाशी बोलतो, याचं भान तरी आहे का तुला. अरे तू आता तुझ्या वडिलांशी अगदी उद्धटपणे बोलतोस, आणि कोणासाठी रे, तर या मुलीसाठी. अरे ही मुलगी म्हणजे ना आपल्या घराला लागलेली वाळवी आहे, वाळवी. मग आता प्रिया नाटकी करते आणि म्हणते, आई अगं मी तुझीच लाडकी तन्वी आहे अगं, जिच्यावर तू ना खूप म्हणजे खूप प्रेम करतेस. तेव्हा कल्पनाला अजूनच राग येतो, कारण प्रियाच्या बोलण्यामध्ये सुद्धा तिला आता नाटकीपणा जाणवत असतो. तेव्हा कल्पना आता गप्पच राहते, कारण तिला आता तन्वीचं थोबाड पाहण्याची सुद्धा इच्छा राहिलेली नसते. मग सायली म्हणते, अगं तुझ्या या मगरीच्या अश्रूंना ना आता कुणी भुलणार नाहीये, आणि आता तुझे तमाशे पुरे झाले, हा आता इथनं निघायचं, अगोदर निघ, असं म्हणून सायली तिला बाहेर काढू लागते. आता ती तिचा हात पकडते आणि लगेचच तिला फरफटत आपल्या गेट बाहेर घेऊन जाणार असते. तेव्हा अश्विन सायलीला आता अडवण्याचा खूप सारा प्रयत्न करतो, पण सायली आता ऐकणारीच नसते. पूर्ण कुटुंब तिच्या पाठीमागे असल्यामुळे सायली सुद्धा आता
अगदी आपल्या कुटुंबासाठी प्रियाला घराबाहेर काढण्याचाच निर्णय घेते. मग आता प्रियाला आठवतं की कशाप्रकारे माझ्या मूर्खपणामुळे सायलीला सुद्धा कल्पनाने असंच घराबाहेर काढलं होतं आणि आता ही माझी वेळ आहे. माझ्यावर ही वेळ आली आहे कारण सायली स्वतःच मला आता हाताला पकडून अशी घराबाहेर काढतीये. तिला ते सर्व क्षण सारखे सारखे आठवू लागतात. सायली आता जेव्हा प्रियाला फरफटतच बाहेर घेऊन निघालेली असते ना, तेव्हा मात्र कल्पना आणि अस्मिता या दोघीही लगेचच प्रियाच्या बॅगा उचलतात आणि सायलीच्या पाठोपाठ येत असतात. अश्विन रोखण्याचा प्रयत्न करत असतो पण सायली ऐकत नाही. प्रताप देखील त्यांच्यासोबत असतो आणि विमलताई देखील. तर प्रिया आता सायलीचा हात सोडण्याचा प्रयत्न करत असते पण सायली आता अजिबातच ऐकत नसते. अश्विन सुद्धा तन्वी तन्वी करत लगेचच तिच्या पाठीमागे येत असतो पण अश्विनचाही नाईलाज असतो कारण प्रियाची बाजू त्याने घेतल्यामुळे घरातील सर्वांनी त्याचं म्हणणं आता अगदी स्पष्टपणे नाकारलेलं असतं. आता फायनली सायली गेटजवळ प्रियाला घेऊन येते आणि लगेचच तिला आता गेट बाहेर म्हणजेच घराच्या बाहेर अन्नपूर्णा निवासाबाहेर अशी दूरच लोटून देते. तेव्हा प्रिया आता खाली पडते आणि तिचा राग अनावर होतो. ती मागे सायलीकडे खूपच रागात बघत असते पण सायलीला त्याचं काही वाटत नसतं कारण सायलीच्या बाबतीत सुद्धा हा प्रसंग घडून गेलेला असतो आणि फक्त या भामट्या प्रियामुळे सायलीला घराबाहेर जावं लागलेलं असतं. हे सगळं आता तिला आठवत असतं आणि त्याचाच बदला आज सायलीने घेतलेला असतो आणि तिचा तो बदला पूर्ण झालेला असतो आणि म्हणूनच सायलीचं काळीज अगदी थंड होतं कारण तिला काहीही झालं ना तरीही या प्रियाला आतमध्ये येऊच द्यायचं नसतं. आता खूप रागात आता प्रिया ही सायलीकडे बघत असते. तिच्या डोळ्यामध्ये सायलीविषयीच्या रागाची आग मात्र दिसू लागते. अश्विन लगेच कळवळा करत पुढे जातो आणि तू बरी आहेस ना तन्वी असं विचारू लागतो. सायली रागातच म्हणते, हे बघ कायद्याने ना तुझी सुटका केली असेल पण या घरात येण्याची परवानगी ना मी तुला कधीच देणार नाही समजलं. असं म्हणून सायली चांगलाच आता तिचा हिसका दाखवते. त्यावेळी आता कल्पना आणि अस्मिता या दोघीही तिच्या बॅगाच तिच्याजवळ अशा फेकून देतात. आणि आता सायलीच्या बाबतीत तिला घराबाहेर काढण्यासाठी जेवढे कांड प्रियाने केलेले असतात तिच्यासोबत सुद्धा अगदी तेच घडलेलं असतं आणि म्हणूनच घरातील सगळेजण त्या दोघांना इग्नोर करतात आणि लगेचच तेथून जातात. तर सायली आता घराचा मेन गेट असतो ना तोच आता बंद करून घेते. आता घरातील सगळेजण प्रियाकडे मागे वळून खूप रागात बघतात. तर प्रियासुद्धा आता लगेचच उठते आणि सगळ्यांकडे खूप रागात बघू लागते, स्पेशली सायलीकडे कारण आता सायलीनेच तिला घराबाहेर काढलेलं असतं. तर दुसरीकडे आता महिपतचं टाळकंच फिरलेलं असतं कारण त्याच्या साक्षीनेच त्याला चांगलं सुनावलेलं असतं. मग आता तो एक फोटो स्वतःच्या हातात घेतो. नागराज आणि त्याचे 2-3 पंटरसुद्धा तेथे असतात. फोटो हातात घेत त्या फोटोकडे बघत तो जोरातच जमिनीवर असा खाली आपटतो आणि त्या फोटोची काचच फुटून जाते कारण महिपतला स्वतःचाच खूप राग आलेला असतो आणि तो त्या फोटोकडे बोट वगैरे करत म्हणतो, जगात कोणी बिंडोक असेल ना तर तो तू आहेस तू. अरे महिपत शिखरे ना तू आहेस तू. अरे काल जन्माला आलेली ती पोर अगदी तुला भारी पडली. अरे ती बरोबर बोलली की तिने ना तुझं माकड केलंय माकड. तेव्हा लगेचच आता नागराज विचारतो, अहो अशी चिडचिड करून तरी काय होणार आहे महिपत शिखरे, तुम्ही ना जरा राग कंट्रोल करायला शिका आता कारण या रागानेच घात केलाय तुझा समजलं ना. अरे त्या पोरीने ना बरोबर तुझी दुखरी नस ओळखली आणि दाबली त्यामुळे तो असा भडकलाय. तेव्हा आता लगेचच महिपत म्हणतो, नागराज शेठ अहो लई जालिम पोर आहे ती, लई जालिम पोर आहे. तरीही ती देशमुखबाईंना मला एकदा बोललीच होती, ही प्रिया एवढी शातीर आहे ना की तिने सुद्धा 5-10 खून केले की काय असंच वाटतं. पण तुम्हाला सांगू ही प्रिया ना माझ्यावर उलटेल असं मला कधी वाटलं नव्हतं. या प्रियाला ना भोगावं लागणार नागराज शेठ, नक्कीच भोगावं लागणार. तेव्हा त्याचे पंटर सावधच असतात. ते म्हणतात, सांगा तुम्ही आत्ता साहेब, आत्ताच्या आत्ता जातून तिचा खेळ खल्लास करतो. तेव्हा नागराज म्हणतो,
तू आणि तुझा शेठ दोघेही ना जरा शांतच बसा. तेव्हा त्या प्रियाला मारणं ना परवडणार नाहीये आपल्याला शिखरे. अहो तुम्हाला आठवतंय का, प्रियाकडे आपला एक व्हिडिओ आहे आपली पोल खोलणारा. कारण ती काय म्हणाली, जर का तिला काही झालं तर ती तो व्हिडिओ लगेचच व्हायरल सुद्धा करेल. मग तिला काहीही हो पण व्हिडिओ व्हायरल होणारच असं ती बोलली होती. बरोबर आठवतंय ना तुम्हाला. मग आता महिपत म्हणतो, हो नागराज शेठ, म्हणून तर ती प्रिया आत्तापर्यंत मी जिद्दी ठेवलीये आणि आता तरी मी कुठं म्हटलं तिला उडवायचंय. अहो मी काय म्हटलं, त्या प्रियाला ना भोगावं लागणार. म्हणजे कसं, माणूस जिवंत असताना त्याचं जे दुखतं ते मेल्यावर दुखतं का, नाही ना. तशीच आता प्रियाची सुद्धा एखादी दुखरी नस असणारच ना. तीच नस अशी मी दाबणार आहे ना, अशी दाबणार आहे ना. मग म्हणन मला की अण्णा सर जाऊ द्या जाऊ द्या, अण्णा सर मला सोडा, अण्णा सर त्यापेक्षा मला मारून टाका. मग प्रिया कशी आता ऍक्शन करेल, रडकुंडीला येईल, हे अण्णा सतत बोलू लागतो. तेव्हा लगेचच आता नागराज हसत असतो. कारण त्यालाही माहीत असतं महिपत हे करणार म्हणजे करणार. इकडे घरातील सगळेजण शांतपणे बसलेले असतात. तेव्हा अस्मिता म्हणते, आज तन्वी आपल्या पाया काय पडली, त्याचबरोबर स्वतःच्या थोबाडीत काय मारून घेतली. पण तिची नाही सगळी नाटकं होती असं म्हणून ती डॅड, मम्मा, सायली, अर्जुन या सगळ्यांची माफी मागते आणि म्हणते की तिच्यामुळे ना मी आजपर्यंत खूप म्हणजे खूप वाहवत गेले. तेव्हा कल्पना म्हणते, अस्मिता यात तुझा ना काही दोष नाहीये. अगं ती मुलगीच काळ्या मनाची निघाली. आता बघा ना, तन्वी सापडावी म्हणून आपण किती वर्ष प्रार्थना केली, पण आता असं वाटतं ना तन्वी सापडली नसती ना तर जास्त बरं झालं असतं. तेव्हा सगळेजण नुसते कल्पनाकडे बघतात. तेव्हा कल्पना म्हणते, हो अहो हा विचार ना अगोदरच माझ्या मनात आलाय. आता मला सांगा, तन्वी सापडल्यामुळे रविराज भाऊजी अन प्रतिमाला तरी कुठे आनंद झालाय हो. आणि जी मुलगी स्वतःच्या आईच्या तब्येतीची हेळसांड करू शकते तर ती मुलगी सासरच्यांना विष तर नक्कीच देऊ शकते ना, असा विचार कल्पना करते. आणि तिच्याच बोलण्याचा विचार आता खोलवर सायली करू लागते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली अर्जुनला विचारते, काय हो तुम्ही इथे काय करताय. अर्जुन म्हणतो, ते बघ समोर अश्विन आणि प्रियाने आता समोर टेंट बांधलेला असतो आणि त्यामध्ये झोपलेले असतात. सायलीला तिचे ते जुने दिवस आठवतात. अर्जुन म्हणतो, तेव्हा तू माझ्यासोबत होती म्हणून तो खडतर प्रवास सुद्धा गोड वाटत होता. त्यानंतर अर्जुनने आता एका माणसाला बोलवलेलं असतं आणि ID वरचा जो फोटो आहे ना तो कॅच करायचा होता असं त्याला सांगतो. स्टडी रूममध्ये हे तिघेही बसलेले असतात, चैतन्यसुद्धा असतो. मग आता तो फोटो कॅच करत असतानाच सायली तिथे कॉफी घेऊन येते. अर्जुन आता खूप घाबरतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.